हाय फ्रेंड्स, महा एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण गणित या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. तर ही परीक्षा 2013 मध्ये झालेली आहे, TET. याआधी आपण बालमानसशास्त्र, मराठी आणि इंग्लिश हे 3 भाग बघितलेले आहेत. तर त्याची लिंक मी आय बटन मध्ये देईल. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, 11/14, 13/18, 27/31, 19/34, 17/19 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 13/18. पुढचा प्रश्न आहे 92, 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? 4 पर्याय दिलेले आहेत, 16, 12, 18, 24. तर उत्तर असेल 24, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 106. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 94, कंसात 0.9 किलोग्रॅम कंस पूर्ण मायनस 3.5 हेक्टोग्रॅम प्लस 22.5 डेकाग्रॅम प्लस कंस पूर्ण प्लस 9.25 हेक्टोग्रॅम बरोबर किती? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1250 ग्रॅम. पुढचा प्रश्न आहे 95, एका घड्याळात 8:20 आणि 9:08 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोनांच्या मापातील फरक किती असे विचारले. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 4 अंश. पुढचा प्रश्न क्रमांक 96, आकृती दिलेली आहेत ए आणि बी. वरील आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. जर ए मधील आयताची लांबी 20 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर असेल तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळातील फरक किती? रेखांकित भागाचे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 200 सेमी स्क्वेअर. पुढचा प्रश्न क्रमांक 97, 0.8 भागिले 16/15 प्लस 0.5 भागिले 5/8 बरोबर किती? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 0.55. पुढचा प्रश्न 500 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते तर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागतो? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 72 सेकंद. पुढचा प्रश्न क्रमांक 99, 43.6 या संख्येस 12 ने निशेष भाग जातो जर जे स्टार दिलेले आहेत 2 तिथे, जर डॅश जागी समान अंक असेल तर बरोबर किती? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 7. पुढचा प्रश्न 2011 साली रविवारी होती तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बुधवार. पुढचा प्रश्न क्रमांक 101, एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर
बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 130 मीटर. चला जाऊन पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 102. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 220 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 103. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 104 चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 105 च्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 106. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 82. पुढचा प्रश्न आहे 107. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 307 पट आहे. जर दोघांच्या वयातील फरक 40 वर्ष असेल तर आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या किती पट असेल? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1/2. पुढचा प्रश्न क्रमांक 108. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 5500 रुपये. पुढचा प्रश्न. श्याम जवळ रुपये 500, 20, 50 आणि 1000 आणि 100 किमतीच्या समान संख्येत नोटा असून एकूण रक्कम 78,490 रुपये आहे. जर त्याने 50 आणि 500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 72,640 रुपये. पुढचा प्रश्न. खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या मापाचे संच दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही असं विचारले? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 50, 90 आणि 30. चा प्रश्न क्रमांक 111. 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडीने नवीन तयार केलेल्या भरीव इष्टिकाचितीचे पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकेल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क 3. पुढचा प्रश्न क्रमांक 112. त्याचं उत्तर असेल 112चं उत्तर असेल 2 65 अंश. पुढचा प्रश्न क्रमांक 113. 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फ फलक लावलेत. जर फलकाची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या 2 लगतच्या फलकातील अंतर किती? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 50 मीटर. पुढचा प्रश्न. सविता आणि सोमवारी 2.15 तास आणि मंगळवारी 1.5 तास पुढचा प्रश्न 114. सविताने सोमवारी 2 तास 15 मिनिटं आणि मंगळवारी 2 तास 50 मिनिटं असा एकाड एक एकूण 5 दिवस अभ्यास केला तर तिच्या अभ्यासाचा एकूण कालावधी किती? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 567 मिनिटे. पुढचा प्रश्न. आकृती दिलेली आहे.
115चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 116चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 117चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आणि 118चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 119. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 120. गणित अध्यापन पद्धती संबंधी खालीलपैकी योग्य विधाने किती असे विचारले. 4 विधान दिलेले आहेत, बघूयात. विषय सविस्तर व संकलन या पायऱ्यांवर उद्गामी पद्धती वापरतात. उद्गामी व अवगामी पद्धती एकमेकीस पूरक आहेत. उपयोजन पातळीवर अवगामी पद्धत वापरतात. उद्गामी व अवगामी पद्धत विरुद्ध पद्धत नाहीत. 4 पर्याय दिलेले आहेत, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 3. योग्य विधान किती असे विचारले. 3 योग्य विधाने आहेत.